नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी निलेश सर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नेहमीप्रमाणे आज आलेले जे काही सर्व GR असणार आहेत, शासन निर्णय असणार आहेत, म्हणजेच की 16/12/2025 म्हणजेच की 16 डिसेंबर 2025 रोजी आलेले जे काही सर्व GR असणार आहेत, ते सर्वचे सर्व GR हेडलाईन्स आपण एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तसेच त्याबद्दलचे जे काही सविस्तर PDF असणार आहेत ते आपण टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत या पोहोचविणार आहे. पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तर जराही वेळ न घालता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. संपूर्ण अपडेट काय सर्वचे सर्व आपण जाणून घेऊयात. मित्रांनो, आजच्या डेटमधील सर्वात पहिला जो काही GR आहे आपण या ठिकाणी पाहू शकता की सामान्य प्रशासन विभाग यातर्फे हा GR शासन निर्णय हा आला आहे. आपण या ठिकाणी शीर्षक पाहू शकता. त्याबद्दलचे भारतीय प्रशासकीय सेवा विविध श्रेणीमध्ये पदोन्नती निवड श्रेणी अधिकालिक वेतन श्रेणी सचिव प्रधान सचिव छाननी समितीच्या स्थापनेबाबतचा हा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. मित्रांनो, व्हिडिओमध्ये समोर जाण्या अगोदर मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगू इच्छितो की आपण हे जे काही सर्व GR हेडलाईन्स या पाहत आहोत याबद्दलचे जे काही सविस्तर PDF जे काही असणार आहेत त्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. चला तर यानंतरील GR आपण पाहूयात. यानंतरचा GR हा आपण या ठिकाणी पाहू शकता वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग यातर्फेचा आहे. शीर्षक या ठिकाणी आपण पाहू शकता सहयोगी प्राध्यापक न्याय वैद्यक शास्त्र गट अ या संवर्गाची दिनांक 1/1/2025 रोजीची अंतिम ज्येष्ठता सूची. GR दिनांक 16/12/2025. यानंतरील GR आपण या ठिकाणी पाहू शकता वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग यातर्फेचाच आहे. शीर्षक या ठिकाणी पाहू शकता सहयोगी प्राध्यापक क्षयरोगशास्त्र गट अ या संवर्गाची दिनांक 1/1/2023 ते दिनांक 1/1/2024 व दिनांक 1/1/2025 रोजीची अंतिम ज्येष्ठता सूचीसाठीचा हा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. आणि याबद्दलची जी काही सविस्तर PDF आहे ते व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. विभागाचे नाव वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग. शीर्षक आहे सहयोगी प्राध्यापक रोग प्रतिबंधक व सामाजिक औषधी वैद्यकशास्त्र गट अ या संवर्गाची दिनांक 1/1/2025 रोजीची अंतिम ज्येष्ठता सूची. यानंतरचा GR हा या ठिकाणी आपण पाहू शकता सार्वजनिक आरोग्य विभाग यातर्फेचा आहे. शीर्षक या ठिकाणी पाहू शकता राज्यातील सार्वजनिक आरोग्य व प्रशिक्षण संशोधन आणि धोरण बळकट करण्याकरिता ब्रीस्ट फीडिंग प्रमोशन नेटवर्क ऑफ इंडिया म्हणजेच की BPNI महाराष्ट्र या संस्थेबरोबर केलेल्या सामंजस्य कराराच्या अनुषंगाने प्रशिक्षण सत्रासाठी येणाऱ्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचा हा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR शासन निर्णय आहे. विभागाचे नाव सार्वजनिक आरोग्य विभाग. शीर्षक आहे सार्वजनिक आरोग्य संस्था नागपूर येथे बाह्य यंत्रणेद्वारे कंत्राटी सेवेमध्ये स्वच्छता व सेवा सुरक्षा रक्षक सेवा घेण्याकरिता प्रशासकीय व वित्तीय मान्यता मिळण्याबाबतचा हा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR शासन निर्णय आहे. विभागाचे नाव महसूल व वन विभाग. शीर्षक आहे वन विभागातील गट ब अराजपत्रित गट क व ड संवर्गातील सरळ सेवा भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने सुधारित कार्यपद्धती व मार्गदर्शक सूचना. GR दिनांक 16/12/2025. यानंतरचा GR हा या ठिकाणी आपण पाहू शकता शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यातर्फेचा आहे. शीर्षक या ठिकाणी पाहू शकता राज्याचे युवा धोरण 2012 जिल्हा युवा पुरस्कार निवड व युवा महोत्सव समिती. GR दिनांक 16/12/2025. यानंतरचा GR हा आपण या ठिकाणी पाहू शकता शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यातर्फेचाच आहे. शीर्षक या ठिकाणी पाहू शकता दिनांक 8 ते 15 डिसेंबर 2025 या कालावधीत गोवा येथे आयोजित अखिल भारतीय नागरी सेवा फुटबॉल स्पर्धा 2025 ते 26 मध्ये महाराष्ट्राचा संघ सहभागी होण्यासाठी होणाऱ्या खर्चास मंजुरी देण्याबाबतचा हा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR शासन निर्णय आहे. विभागाचे नाव सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग. शीर्षक आहे मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह रामनगर जिल्हा गडचिरोली या वसतिगृह इमारत बांधकामाच्या अंदाजपत्रकास तत्वशः प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR शासन निर्णय आहे. यानंतरचा GR हा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यातर्फेचा आहे. शीर्षक या ठिकाणी आपण पाहू शकता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह तालुका उमरेड जिल्हा नागपूर या वसतिगृह इमारत बांधकामाच्या अंदाजपत्रकास तत्वशः प्रशासकीय मान्यता देण्याबाबत. यानंतर GR आपण या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो विभागाचे नाव
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यातर्फेचाच हा GR आहे। आपण या ठिकाणी शीर्षकही आपण पाहू शकता की मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह जिल्हा चंद्रपूर या वसतिगृह इमारत बांधकामाच्या अंदाजपत्रकास तत्वशः प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचा हा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR शासन निर्णय आहे। चला तर यानंतरील GR शासन निर्णय आपण समजून घेऊयात। यानंतरचा GR हा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यातर्फेचा आहे। शीर्षक या ठिकाणी पाहू शकता मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह घनसोली नवी मुंबई जिल्हा ठाणे या वसतिगृह इमारत बांधकामाच्या अंदाजपत्रकास तत्वशः प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR शासन निर्णय आहे। विभागाचे नाव सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग। शीर्षक आहे मागासवर्गीय तथा आर्थिकदृष्ट्या मागास मुलींचे शासकीय वसतिगृह पाली सुधागड जिल्हा रायगड या वसतिगृह बांधकामाच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। यानंतरचा GR हा आपण या ठिकाणी पाहू शकता नगर विकास विभाग यातर्फेचा आहे। शीर्षक या ठिकाणी आपण पाहू शकता स्वच्छता महाराष्ट्र अभियान नागरी 2.0 अंतर्गत वापरलेल्या पाण्याचे व्यवस्थापनासाठीच्या खर्चाकरिता SNA स्पर्श प्रणाली अंतर्गत सन 2025 ते 26 या आर्थिक वर्षाकरिता निधी वितरित करण्यासाठीचा हा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR शासन निर्णय आहे। यानंतरचा GR आपण या ठिकाणी पाहू शकता नगर विकास विभाग यातर्फेचाच आहे। शीर्षक या ठिकाणी पाहू शकता स्वच्छता महाराष्ट्र अभियान नागरी 2.0 अंतर्गत घनकचरा व्यवस्थापन SWM प्रकल्पाच्या खर्चाकरिता SNA स्पर्श प्रणाली अंतर्गत सन 2025 ते 26 या आर्थिक वर्षाकरिता निधी वितरित करण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR शासन निर्णय आहे। चला तर यानंतरील GR आपण पाहूयात। यानंतरचा GR नगर विकास विभाग यातर्फेचाच आहे। शीर्षक या ठिकाणी आपण पाहू शकता स्वच्छता महाराष्ट्र अभियान नागरी 2.0 अंतर्गत क्षमता बांधणी कौशल्य विकास व ज्ञान व्यवस्थापन म्हणजेच की CBSDKM या साठीच्या खर्चाकरिता SNA स्पर्श प्रणाली अंतर्गत सन 2025 ते 26 या आर्थिक वर्षाकरिता निधी वितरित करण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR शासन निर्णय आहे। यानंतरचा GR आपण या ठिकाणी पाहू शकता नगर विकास विभाग यातर्फेचाच आहे। आपण या ठिकाणी शीर्षक त्याबद्दलचे पाहू शकता स्वच्छ महाराष्ट्र अभियान नागरी 2.0 अंतर्गत माहिती शिक्षण प्रसार आणि सवयींमधील बदल IECBC साठी खर्चाकरिता SNA स्पर्श प्रणाली अंतर्गत सन 2025 ते 26 या आर्थिक वर्षाकरिता निधी वितरित करण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR शासन निर्णय आहे। मित्रांनो चला तर यानंतरील GR आपण पाहूयात। यानंतरचा GR आपण या ठिकाणी पाहू शकता जलसंपदा विभाग यातर्फेचा आहे। शीर्षक या ठिकाणी आपण पाहू शकता कार्यकारी अभियंता स्थापत्य संवर्गातील अधिकाऱ्याच्या पदस्थापनेबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR शासन निर्णय आहे। GR दिनांक या ठिकाणी आपण पाहू शकता 16/12/2025। यानंतरचा GR आहे मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता विभागाचे नाव दिव्यांग कल्याण विभाग यातर्फेचा हा GR शासन निर्णय आहे। आपण या ठिकाणी त्याबद्दलचे शीर्षक पाहू शकता दिव्यांग कल्याण विभागातील अधिकारी कर्मचारी यांचे सुमारे 40 भौतिक सेवा पुस्तकांचे स्कॅनिंग व डिजिटायझेशन करण्याकरिता प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR शासन निर्णय आहे। मित्रांनो आजच्या डेटमधील जे काही आलेले सर्व GR होते हे सर्वच्या सर्व GR हेडलाईन्स हे आपण या एकाच व्हिडिओमध्ये सर्व पाहिले आहेत आणि याबद्दलचे ज्या काही सविस्तर PDF आहे त्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक ही दिली आहे। त्यातून तुम्ही सर्वच्या सर्व PDF या डाउनलोड करू शकता। चला तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हा जो काही GR आहे शासन निर्णय आहे हे सर्व समजलेच असेल आणि याबद्दलच्या ज्या काही नवीन अपडेट येत राहतील त्या नक्कीच मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील। पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। चला तर मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असंच एक नवीन अपडेटेड GR सोबत। तोपर्यंत धन्यवाद।